त्याला स्थगिती देण्यासाठी सुनावणी होणार आहे. आपण देखील त्याला उपस्थित राहणार आहात. काय कारण? या सर्व संपूर्ण प्रकरणात माजी मंत्री तुकाराम दिघोळे साहेब यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने हे प्रकरण उघडकीस आलेलं असल्यामुळे माजी पक्षकार दिघोळे साहेबांची कन्या ॲडव्होकेट अंजली दिघोळे या माझ्या पक्षकार आहेत आणि त्या नेसेसरी पार्टी आहेत आणि पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी आवश्यक तो युक्तिवाद करण्यासाठी मी आज माननीय उच्च न्यायालयात सदर सुनावणीत युक्तिवाद करणार आहे. आपल्याकडनं काय भूमिका मांडली जाईल? बघा, याच्यात लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 सबसेक्शन 3 यानुसार कायद्याची स्थिती स्पष्ट आहे आणि प्रस्थापित कायद्यानुसार निर्णय व्हावा आणि माननीय सत्र न्यायालय नाशिक यांचा निकाल कायम राहावा यासाठी संबंधित जे पुरावे अभिलेखावर उपलब्ध आहेत ते पुरावे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशनास आणून देणे आणि कायद्यासाठी न्यायासाठी पाठपुरावा करणे हे माझं कर्तव्य आहे आणि ते प्रोफेशनल कमिटमेंट मी पूर्ण करेल. मला एक सांगू इच्छितो की ही लढाई कोकाटेंविरोधात आमची नाही, कारण की शासन विरुद्ध कोकाटे असं आहे. संबंधित तक्रार ही तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी केली आहे, त्यानुसार FIR झालेला आहे. त्यामुळे स्टेटने गुन्हा दाखल केलेला आहे. FIR जो रजिस्टर केला आहे तो शासनाने रजिस्टर केला आहे कोकाटे साहेबांविरुद्ध. तर ही लढाई शासन विरुद्ध कोकाटे अशी आहे आणि आम्ही तर मूळ तक्रारदार असल्यामुळे आम्ही वी आर असिस्टिंग प्रॉसिक्युशन. आम्ही शासनाला याच्यात मदत करत आहोत. जसं समाजामध्ये अंजलीताई दमानिया किंवा पूर्वी अण्णा हजारे यांनी व्हिसल ब्लोअरचं काम केलेलं आहे, त्याप्रमाणे कुठेतरी आपलं एक योगदान द्यावं असं उत्तरदायित्व आम्ही निभवत असतो. याच्यात वैयक्तिक काही नाही. जेव्हा जेव्हा कायद्याचा मुद्दा उपस्थित होतो राज्यात कुठेही, तर मी असेल किंवा माझ्यासारखे इतर लोक असतील ते आपली भूमिका पार पाडत असतात.